शेगावमधील सावकार बंकटलाल अग्रवाल आणि त्यांचे मित्र दामोदरपंत कुलकर्णी एका लग्नानिमित्त बाहेर पडले होते. त्यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या उकिरड्यावर फेकलेल्या अन्नाच्या जागी एक तरुण दिगंबर अवस्थेतील व्यक्ती दिसली. ती व्यक्ती उकिरड्यावर पडलेले उष्टे अन्न वेचून खात होती. त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे तेज होते. बंकटलाल यांना हे पाहून नवल वाटले की एखादा सामान्य भिकारी इतका तेजस्वी कसा असू शकतो. त्यांनी विचार केला की ही व्यक्ती कोणी सामान्य नसून नक्कीच एखादा सिद्ध पुरुष आहे. बंकटलाल यांनी महाराजांना ताजे अन्न देण्याचा विचार केला आणि त्यांच्यासाठी ताट घेऊन आले. पण महाराज तर विदेही अवस्थेत होते. त्यांनी ते अन्न खाल्ले, पण जेव्हा त्यांना तहान लागली तेव्हा जवळच असलेल्या गुरांच्या टाक्यातील घाणेरडे पाणी ते प्यायला गेले. बंकटलाल यांनी त्यांना अडवून चांगले पाणी देण्याचा प्रयत्न केला, पण महाराजांनी त्यांना लाखावून दिले की ब्रह्म सर्वत्र सारखेच आहे. चांगले आणि वाईट हा केवळ माणसाचा भ्रम आहे. महाराज सतत गण गण गणांत बोते हा मंत्र म्हणत असत. या मंत्रावरून आणि त्यांच्या देहबोलीवरून लोक त्यांना गजानन महाराज म्हणू लागले. महाराजांनी आपल्या पहिल्याच दर्शनातून जगाला एक मोठा संदेश दिला, अद्वैत. त्यांच्या दृष्टीने सोने आणि माती, उष्टे अन्न आणि पंचपक्वान्न यात कोणताही फरक नव्हता. शेगावच्या भूमीला महाराजांच्या पदस्पर्शाने तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले. गण गण गणांत बोते.